हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सुंदर आणि एकदम सोबर अशी जी डिझाइन आहे आपण बनवणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि मला नाही वाटत की तुम्ही या लेसचा याआधी असा जो वापर आहे तो केला असेल, कारण ही जी लेस आहे आपण गळ्याला वापरतो, बॉटमला वापरतो स्लीवच्या, पण अशा पद्धतीने जी आहे लेस आपण पहिल्यांदा ही अशी वापरत आहोत। आणि ही जी डिझाइन आहे जी बाहीची एकदम सुंदर अशी झालेली आहे, मला तर खूप आवडलेली आहे। आणि हे जे ब्लाउज आहे मी लग्नासाठी तयार केलं होतं। सो इथं बघू शकता जी स्लीव्ज आहे आपण अस्तरवरती पहिल्यांदा आपण ही कट करून घ्यायची, म्हणजे 11 इंचाची स्लीव्ज मला तयार हवे आहे। सो इथं 12 इंच मी स्लीवची उंची इथं घेतलेली आहे। आणि अस्तरवरती सगळ्यात आधी आपण पहिल्यांदा ती स्लीव जी आहे आपली काढून घ्यायची। आपण जशी नॉर्मल स्लीव्ज कट करतो तशी अस्तरवरती आपण काढून घ्यायची। आता मेन कापडावरती आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपण 12 इंच स्लीव्ज घेतली, 1 इंच आपण प्लस मार्जिन घेतो प्रत्येक स्लीव्जमध्ये, तसं 12 इंच घ्यायचं। याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 इंच आपल्याला या मेन कापडावरती घ्यायचं आहे, म्हणजे 14 इंच जे आहे मी कापडवरती एक्स्ट्रा घेतलेला आहे। मेन कापडाला आपल्याला कोणताही स्लीवचा जो शेप आहे तर तो द्यायचा नाही, फक्त वरच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। म्हणजे बघा मला 11 इंच स्लीव्ज तयार करायचे आहेत, तर मी 1 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच घेतलं 12, आणि 12 मध्ये प्लस मी 2 इंच जे आहे मार्जिन एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे। तर तुम्ही ही सेम असं करायचं आहे, तुमची जी स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये 1 इंच आपण जे नेहमी वाढवतो, प्लस त्याच्यामध्ये परत 2 इंच मेन कापडावरती आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता आपण इथं 2 कट करायचे आहेत, 2 कट्स द्यायचे आहेत। आता जितकी पण तुमची बॉर्डर आहे, काट आहे, तितकं त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे 1.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे। आता हे जे मेन कापड आहे तर ते 2 स्लीव्जसाठी आपल्याला एकदमच कट करायचं आहे। नंतर तुम्ही जर एक स्लीव्ज कट केलात नंतर एक केलात तर ती कमी जास्त होऊ शकते, जो तिथला स्पेस आहे डिझाईनचा तो। त्यामुळे कधीही आपल्याला जर बाही कट करायची असेल तर दोन्ही कापड जे आहे एकदम घेऊन आपल्याला ते कट करायचं आहे। आता इथं बघू शकता काटाच्या वरती बरोबर मी 1.5 इंच इथे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर रेस जी आपल्याला एक लाईन आहे तर ती मार्किंग करून घ्यायची आहे। तर 1.5 इंचावरती मी काठाच्या वरती असं एक मार्किंग करून घेतलेलं आहे। तर हे बघा तर दोन्ही साईडला आपण असं 1.5 इंच म्हणजे दुसऱ्या बाजूला आणि ह्या बाजूला सुद्धा आपण 1.5 असं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर 4 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे। आता इथं बघू शकता 1.5 इंचाच्या वरती परत आपण एक 4 इंच जे आहे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता तुमचं जर काठ मोठे असतील तर तुम्ही काय करायचं आहे 1.5 आणि 3 असं तुम्ही मार्जिन घेतलं तरी चालेल, म्हणजे जो सेंटरचा जो स्पेस आहे तर तो कमी ठेवला तरी चालेल, काठ जर मोठे असतील तर। आणि काठ लहान असेल तर तुम्ही इतका स्पेस जो आहे ठेवू शकता। आता मी काठापासून 1.5 इंच घेतलं, 1.5 इंचापासून परत एक 4 इंचावरती मी स्ट्रेट इथं लाईन जी आहे मार्किंग केलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे मेन कापड आहे ते सरळ रेषेत जे आहे पूर्ण आपल्याला कट करायचे आहे, म्हणजे ह्याच्या पट्ट्या ज्या आहेत आपल्याला 3 इथे पट्ट्या ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत। आता बघा इथं दोन्ही साईडचे जे स्लीव्ज आहेत मी तर एकदम कट केलेले आहेत, आणि अस्तर आहे तसं आपण 1 इंच प्लस वाढवून त्याच्यामध्ये कट केलं होतं। अस्तरमध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवायचं नाही, फक्त आपल्याला मेन कापडावरती ती डिझाईन करून अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला नंतर ते फोल्ड करायचं आहे। इथं बघू शकता 3 पट्ट्या अशा आपल्या डिझाईनच्या ज्या आहेत त्या निघलेल्या आहेत। आता यामधली एक स्लीवची जी डिझाईन आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि पूर्ण जसं स्टिचिंग आहे तर एकदम शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही जी डिझाईन आहे तर ती नक्की आवडेल। तर आता ह्या पट्ट्या ज्या आहेत मी एका साईडच्या काढून घेतल्या आहेत, म्हणजे एका स्लीवच्या मी काढून घेतलेल्या आहेत। आता दुसऱ्या साईडच्या इथं बघू शकता आता आपल्याला याच्यावरती एक नंबर लिहायचे आहेत, म्हणजे 1 2। आता आपली जी वरची पट्टी आहे तर ती 1 नंबरची आहे, दुसरी पट्टी जी आहे तर ती 2 नंबरची आहे, आणि तिसरी आपला हा जो काठ आहे। आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, आपली जी 2 नंबरची पट्टी आहे तर ती सरळ बाजूने आपल्याला काय करायची आहे टीप मारून घ्यायची आहे। टीप एकदम आपण किनाऱ्याला टीप जे आहे थोडंसं कापड आपल्याला आतमध्ये फोल्ड करून याला टीप मारून घ्यायची आहे। कापड जे आहे जास्तही आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं नाही, कारण मग तुम्हाला जी स्लीव्ज आहे त्याची उंची जी आहे स्लीवची कमी होऊ शकते। सो आता इथं काय करायचं आहे की थोडंसं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। मेन कापडावरती सगळ्यात आधी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवूनच मग ही जी डिझाईन आहे तर ती करावी लागते। जर तुम्ही विदाऊट मार्जिन शिवाय जर ही डिझाईन करायला गेलात तर बाही जी आहे तुम्हाला कमी पडू शकते। सो तुम्ही व्हिडिओ जो आहे एकदम स्टार्टिंगपासून व्यवस्थित बघा तरच तुमच्या लक्षात येईल। आता ही जी पट्टी आहे तर मी अशी फोल्ड केलेली आहे, म्हणजे कापड जे आहे थोडंसं इथं मी फोल्ड करून घेतलं। आता हा जो आपला पट्टा आहे तर तो या काठावरती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे।
आता आपली जी ही पहिली पट्टी आहे तर ती सुद्धा आपण अशी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे कापड जे आहे थोडंसं आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे, जास्तही नाही करायचं. ही सुद्धा थोडंसं कापड जे आहे आतमध्ये फोल्ड करायचं. तर हे बघा दोन्ही ज्या पट्ट्या आहेत मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत. आता जी लेस आहे तर त्यात आपण लेस लावून घेणार आहोत. आता या डिझाईनसाठी मी 1.5 मीटर लेस घेतलेले आहे. ही मण्यांची तुम्ही लेस बघू शकता. आणि ही जी लेस आहे मला 40-50 रुपये मीटरने पडलेली आहे. तुमच्याकडे कसे रेट आहेत तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. सो इथं आता मी 2 साईडचे जे पार्ट आहे तर ते केलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेंटरपासून लेस कट केली. त्याच्यानंतर आपण हे काय करायचं आहे की ही लेस जी आहे दोन्ही साईडला कापड जे आहे आपलं एक्स्ट्रा असं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर ही जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता ही जी लेस आहे तर ती लावताना आपल्याला फक्त सिंगल दाब इथे वापरायचा आहे. जर तुम्ही डबल दाबने ही लेस लावायला गेलात तर ती अजिबात व्यवस्थित दिसत नाही. आणि लेस तुम्ही बघू शकता, लेस जी आहे मी कापडाच्या आतून लावलेली आहे, त्याच्यामुळे जे त्याचं फिनिशिंग आहे खूप छान दिसतं. वरची जी लेस आहे तर ती अजिबात दिसत नाही, फक्त जे मण्या आहेत किंवा त्याच्यावरचे जे वर्क आहे तर ते फक्त दिसतं. सो तुम्ही ही जी लेस आहे तर ती कापडाच्या आतून लावायची आहे आणि सिंगल दाबनेच लावायची आहे. इथं बघू शकता. त्याच्यानंतर ही जी लेस आहे मी लावून घेतली. त्याच्यानंतर काठावरचं जे आपलं कापड होतं तर त्याच्यावरती मी हे ठेवलेले आहे. आणि कापड हे जॉईंट करताना सुद्धा जास्तही आपल्याला आतमध्ये कापड नाही घ्यायचं. एक अर्धा इंच जरी कापड घेतलं तरी चालतं, पण अर्धा इंचपेक्षा जास्त आपल्याला हे जे कापड आहे तर ते घ्यायचं नाही. आता आपला जो 1 नंबरचा पट्टा होता तर तिथे सुद्धा आपण ही जी लेस आहे तर ती अशी लावून घ्यायची आहे. एकदम कॉर्नरला टिप मारायची आहे. फिनिशिंग चांगलं येण्यासाठी व्यवस्थित असं आपण जी टिप आहे तर ती मारून घ्यायची आहे आणि सिंगल दाबनेच आपल्याला ही जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता हा सुद्धा पट्टा काय आपण करायचा की वरच्या साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला दोन्ही पट्टे जोडताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जास्त कापड आतल्या साईडला घ्यायचं नाही, नाहीतर मग स्लीव्ज कमी पडू शकते. सो थोडंसं कापड जे आहे मी आतल्या साईडला जे आहे घेतलं होतं. तर हे बघा दोन्ही साईडचे जे आहेत पट्ट्या मी जशा जोडून घेतलेल्या आहेत आणि लेस सुद्धा बघू शकता एकदम आपली छान दिसत आहे लावल्यानंतर सुद्धा. आता इथं काय करायचं, आपण जे अस्तर घेतलं होतं तर त्या अस्तर याच्यावरती म्हणजे सरळ बाजूवरती अस्तर आपल्याला ठेवायचं आहे. आता ही जी स्लीव्ज आहे मला तयार करायची आहे 11 इंचाची. सो 11.5 इंचावरती मी असं मार्क करणार आहे. तर बघू शकता 11.5 वरती मी इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर एक स्ट्रेप जी टिप आहे आपल्याला इथे घ्यायची आहे. एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे तर ते मी कट केलं. त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून जो शेप आहे आपला एकदम व्यवस्थित प्रॉपर येईल बॉटमचा सुद्धा. आता काय करायचं, आपण याच्यावरती एक दाबटीप द्यायची आहे. तर ते बघा आपण याच्यावरती दाबटीप दिलेले आहे. आणि मग आपण काय करायचं की चारी बाजूने या स्लीव्जला जो आहे शेप म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे शेपनुसार. आता या अस्तरला जो आहे मी जॉईंट लावणार आहे, तर त्यामुळे मी एक्स्ट्राचं जे आपलं मेन कापड आहे तर ते सोडूनच मी कट करणार आहे. तर हे बघू शकता. तर थोडं मी एक्स्ट्रा जे आपलं मेन कापड आहे तर ते मी कट केलेलं आहे, कारण या स्लीव्जला साईडला दोन्ही साईडला जॉईंट येणार होता. सो त्याचं जे कापड आहे मी सोडलेलं आहे. सो फ्रेंड्स, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली, बाही डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि बघू शकता स्लीवचा प्रॉपर गेटअप जो आहे एकदम छान असा आलेला आहे आणि आरी वर्क केल्यासारखं दिसतं, खूप छान दिसतं. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून 3 लेअर हवे असतील तर तुम्ही थोडंसं जे कापड आहे तर ते अजून वाढवून ही जी डिझाईन आहे ते तयार करू शकता. तर फ्रेंड्स, चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्या तिथे तुमच्याकडे येईल. आणि इथं बघू शकता स्लीवचा जो गेटअप आहे एकदम छान असा आलेला आहे. आणि ही जी स्लीव्ज आहे मी तुम्हाला घालून सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की याचा जो लुक आहे तो कसा दिसतो पूर्ण हेवी वर्कमध्ये वाट. सो फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.